बघितले तुम्ही कसे नजारे इथे, एकदम व्ह्यू एकदम छान व्ह्यू आहे. टोटली घाट सेशन. ही पारेच्या नंतर घोटी ही घाट आहे. ह्याला छोट्या घोटी मोठ्या घोटी दोन्ही दोन घोटो आहेत. त्यामध्ये पोचतंय. ही सगळी डोंगर आहे, ती खाली दरी आहे. हे आमचे मित्र श्री नितीन निकम आमच्यासोबत आहे. ती ही सुद्धा आजच्या ब्लॉगचा हिस्सा आहे ती. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सुद्धा बघायला मिळणार आहे ती. आणि छान छान काय माहिती देता येईल, तुम्हाला कल्पना होणार नाही. बघा तुम्ही फक्त व्हिडिओ आजचा, आणि तुम्हाला नक्की आवडणार. आपल्या महाराष्ट्राची माती काय करती, काय दाखवती. तर चला, तर मग तुम्हाला व्ह्यूज बाहेरचे पण दाखवतो. ही बघा हायवे लागत मस्तपैकी ऊसाई शेती, क्वालिटी पाणी असल्यामुळं ऊसाई शेती उत्कृष्ट शेती आहे आणि हिरवगार वातावरण आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. बरेच ठिकाणी आता ही गाडी स्लो झाली म्हणजे हायवेवरनं एकदम कच्चा रस्ता चालू झाला. आणि ऊसाई शेती असल्यामुळं तुम्हालासुद्धा तुमच्या भागातनी कुठं दुष्काळ भाग असेल त्या साईडला जरा अशी हिरवळ बघायला मिळत नसेल. कुठं कुठं असती, कुठं कुठं नसती, पण त्या हिशोबानं बेस्ट आहे. A1 क्वालिटी. हे बघा दरोगाबाचं देवस्थान पारेगाव, दुकानदारांचं गाव. त्या गावातच दरोगाबाचं देवस्थान आहे. ही तिकडं कमान चालली आहे विट्यातून जस्ट एक 7-8-10 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि बाकी व्ह्यू बघताय तुम्ही, एकदम बेस्ट क्वालिटी. दोन्ही साईडला ग्रीनरी, कारण पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं दोन्ही साईडला ग्रीनरी आहे. बघा आणि आनंदसुद्धा घ्या. आणि कधी फिरायचं असलं तर इकडं सुद्धा मस्तपैकी कोकणापेक्षा भारी दिसण्याकरता A1. आता आम्ही घाट माळ रस्ते चालले आहेत. आत्ता आलोय आपण घोटीच्या अलीकडचं जी घाट आहे त्या घाटावरती मस्तपैकी तुम्हाला व्ह्यू दिसणार आहे ती. आणि दरीसुद्धा दिसणार आहे. त्या दरीचा आनंद घ्या. A1 ग्रीनरी एव्हरग्रीन. आणि घाट आहे आपला. ह्या घाटवरती आपण गाडी साईडला लावून तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसे आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील. दोन्ही साईडला पावसामुळं ग्रीनरी आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. कसं काय व्ह्यू. ही आपले मित्र नितीन निकम. मास्क काढला तर तुमचा चेहरा लक्षात येईल यांच्या. आत्ता आलोय आपण. बघा व्ह्यू. ही सगळी घाट आहे. रेवन घाट, रेणावी सॉरी, ही पारेवरनं वरती आल्यानंतर घोटीचा घाट आहे. आणि हे सगळे आपली गाडी आणि सगळे पावसाचं वातावरणामुळे एकदम मस्त झालेलं ग्रीनरी. पुढं जायचं का? जाऊया. ग्रीनरी दरी आहे. दरीच्या खाली तुम्हाला बघायला मिळतंय एकदम युनिक, एकदम क्वालिटी, एकदम बेस्ट.
आहे ना एकदम ग्रीनरी अशी बघायला कुठं मिळती. तुम्ही कोकणाला जाता किंवा इतर ठिकाणी जाता, ही आपल्या विट्याच्या आसपास सुद्धा अशीच ग्रीनरी आहेत. हे बघा लोक कशी गुरु चरायला येतात, मसरं गाई अशा पद्धतीने जनावरांनी येतात, कारण इथं पौष्टिक आहार मिळतं. आता इकडं तुम्ही बघता दरी, ह्या दरीतनी तुम्हाला खोल रानडुकरं वगैरे बघायला मिळतात रात्रीचे. आहे ना मस्तपैकी व्ह्यू, क्वालिटी. बघितले का तुम्ही सिंगरी कसे काय व्ह्यू आहे ती. आता ही जी तुम्ही बघता इकडं सगळं मागं ही दरी आहे. रानडुकरं वगैरे ह्यामध्ये रात्रीचे असतात नी, सगळी डोंगरं झाड्या. तिकडे एक माणूस मस्त राखत चालले जनावर. एकदम मस्त व्ह्यू आहे आणि खोल दरी आहे. दरीमध्ये पण मस्तपैकी खाली इकडं सुद्धा गुरु वगैरे राखत चाललेलं आहे एक मस्तपैकी. बघितले तुम्ही कसे नजारे आहे, एकदम व्ह्यू एकदम छान व्ह्यू आहे. टोटली घाट सेशन. ही पारेच्या नंतर घोटी ही घाट आहे. ह्याला छोट्या गोटी मोठ्या गोटी दोन्ही दोन गोटो आहेत, त्यामध्ये पोचत आहे. ही सगळी डोंगर आहे, ती खाली दरी आहे. आता माझा वर चढता सगळं उद्या बायका बेकार त्यांना पण काहीतरी नजारा पैसे त्यालाही बांधव वर्ष ग्रामस्थ सर स्वागत करून बैलवाडी बैल ट्रॅक्टर तुम्हाला असं ही नाही बाबा लगेच कळलं पाहिजे काय दाखवायचं काय नाही दाखवायचं. लोकांनाही बघायला आवडतो सिटीतल्या बैल म्हणा कुत्री लोकांनाही बघायला गोष्टी आवडतात. ब्लॉगिंग चॅनल वरती आपले जास्त ॲक्टिव्हिटी नसती ना. तुमची ॲक्टिव्हिटी कशावर असते? आत्ता सुरू केले हो, 3रा व्हिडिओ आहे ब्लॉगचा.
बघितलंय. लोकांना, सिटीतल्या लोकांना आहे का नाही, या असं खेडेगावातल्या काही गोष्टी बघायला मिळत नाहीत. ते बघतेच आवर्जून बैल, कोंबड्या, शेळ्या. गुटीकर काढा वास काय करताय? हा ना जरा. आमच्या गावाकडच्या घरात प्रवेश करताना कोकणी स्टाईलमध्ये आपलं घर बांधलेलं आहे. लाल दगडी इटाचं काम. तुम्ही कोकणात गेला की तुम्हाला ह्या पद्धतीचं घरं मिळतात. हे आपलं घर आहे. आता गाडी आपण हे बघा, शेरा, हे आपला शेरा. शेरा. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल. तुम्हाला व्ह्यू एकदम लोकेशन वगैरे सगळं आवडलं असेल. जर जवळपासचे तालुक्यातलं तुम्ही असाल तर नक्कीच या व्ह्यू बघण्यासाठी या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माहिती सांगितल्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर एक नवीन व्हिडिओसोबत. ज्वेलरीचा असो किंवा व्लॉग असो, आपण नेहमीच योग्य पद्धतीनं व्हिडिओ बनवत असतो आणि दाखवत असतो. भेटूया नंतर. जय हिंद, जय महाराष्ट्र.